DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामणी आदिवासी तालुक्यात मुकुटबन येथील RCCPL कंपनीच्या गेटसमोर 23 सप्टेंबर 2025 पासून आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे। अपघातग्रस्त कामगारांना नुकसान भरपाई, दिव्यांग बांधव आणि विधवा महिलांना CSR अंतर्गत सुविधा पुरवणे तसेच प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि भूमिपुत्रांना ठेकेदारी पद्धतीऐवजी थेट NAPL पेरोलवर कामस्वरूपी नोकरीत समाविष्ट करण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। मंगळवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस झाला तरीही दिव्यांग बांधव आणि उपोषणकर्ते मंडपाबाहेर गेले नाहीत। उपोषणाच्या ठिकाणी असलेल्या जनतेच्या नजरा कंपनीच्या कारभाराकडे वळल्यात। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की निरलंज कंपनीकडून उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। इतकेच नव्हे तर उपोषण मंडपाला देखील दखल दिली जात नाही। या दुर्लक्षपूर्ण आणि भोंगळ कारभारामुळे परिसरातील लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, DN न्यूज मराठी, यवतमाळ।